आयुष्यात तुम्ही अशी चूक करू नका. मुलीची आणि बापाची गळाभेट झालीच नाही. एक छोटीशी चूक, एक चुकीचा निर्णय आणि एका निरागस मुलीच्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली की ती भरून काढणं कदाचित कधीच शक्य होणार नाही. पण नेमकं असं काय घडलं होतं? त्या बापाने अशी कोणती चूक केली की स्वतःच्या मुलीला समोर पाहूनही तो तिच्या गळ्यात पडू शकला नाही? ही घटना ऐकल्यानंतर कदाचित तुम्हीही काही क्षण शांत बसाल. त्या दिवशी वातावरण खूप वेगळं होतं. एक लहानशी मुलगी आपल्या आईचा हात घट्ट धरून कुठेतरी जात होती. तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती, डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक होती. ती वारंवार आईला एकच प्रश्न विचारत होती, आता किती वेळ लागेल? पण आईच्या चेहऱ्यावर मात्र आनंद नव्हता. तिच्या डोळ्यामध्ये चिंता होती आणि मनात काहीतरी दडलेलं होतं. मुलीला अजूनही काहीच माहीत नव्हतं. ती ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी इतकी उत्सुक होती, तिच्याबद्दल तिच्या मनात खूप प्रेम होतं. अनेक दिवस झाले होते तिने त्याला पाहिलं नव्हतं. त्यामुळे आजचा दिवस तिच्यासाठी खूप खास होता. पण तिच्या आयुष्यातला हा दिवस इतका वेदनादायक ठरेल याची कल्पना तिला नव्हती. रस्त्यावर ती आनंदाने बोलत होती. तिने नवीन कपडे घातले होते, केस छान बांधले होते, जणू एखाद्या सणाला निघाली होती. पण आईच्या मनात मात्र वादळ सुरू होतं, कारण तिला माहिती होतं की पुढच्या काही मिनिटात तिच्या मुलीच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जो ती कधीच विसरू शकणार नाही. थोड्याच वेळात त्या एका मोठ्या इमारतीसमोर पोहोचल्या. ती इमारत पाहून मुलगी काही क्षण गोंधळली. हे ठिकाण तिला परिचित नव्हतं. इथे ना खेळण्याचा आवाज होता, ना हसणारी माणसं. सर्वत्र एक विचित्र शांतता होती. काही लोक गंभीर चेहऱ्याने फिरत होते. मुलीने आईकडे पाहिलं. आईने फक्त तिचा हात आणखी घट्ट धरला आणि त्या दोघी आत गेल्या. आत जातात मुलीच्या चेहऱ्यावरचं हास्य हळूहळू कमी होऊ लागलं. तिला काहीतरी वेगळं जाणवत होतं, पण अजूनही तिला नेमकं काय चाललंय हे समजत नव्हतं. अनेक दरवाजे समोर होते. काही ठिकाणी मोठमोठी लोखंडी गज दिसत होते. मुलगी थोडी घाबरली, पण तिच्या मनात एकच गोष्ट होती. तिला त्या व्यक्तीला भेटायचं होतं, ज्याची ती अनेक दिवसांपासून वाट पाहत होती. काही वेळाने त्यांना एका खोलीत बसवलं गेलं. खोली साधी होती. तिथे कोणतीही सजावट नव्हती. वातावरणात एक विचित्र तणाव होता. मुलगी इकडे तिकडे पाहत होती. तिच्या मनात अनेक प्रश्न होते, पण कोणाकडेच उत्तरं नव्हती. अचानक समोरच्या बाजूला हालचाल दिसली. काही लोक तिकडे येताना दिसले. मुलीची नजर तिच्याकडे गेली आणि पुढच्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तिने ज्या व्यक्तीला पाहिलं त्याची ती अनेक दिवसांपासून वाट पाहत होती. ती जोरात ओरडली. तिच्या आवाजात आनंद होता, तिच्या डोळ्यात चमक होती. ती धावत पुढे जायला निघाली. तिला वाटलं आता ती तिच्या गळ्यात पडेल, त्याला मिठी मारेन, त्याच्याशी भरभरून बोलेन. पण ती अचानक थांबली, कारण तिच्या आणि त्या व्यक्तीच्या मध्ये एक भक्कम अडथळा उभा होता. ती पुन्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला समजलं की त्या व्यक्तीपर्यंत ती पोहोचू शकत नाही. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य हळूहळू नाहीसं झालं. ती गोंधळली. तिला काहीच कळेना. समोर उभा असलेला माणूसही तिला पाहून भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तोही तिच्याकडे जावं असं त्याला वाटत होतं, पण त्याचे पाय जणू बांधले गेले होते. तो फक्त दुरूनच तिला पाहू शकत होता. मुलीने पुन्हा पुन्हा हात पुढे केला. तिला वाटलं आता तरी तो जवळ तिला घेईल, पण तिचा हात थंड लोखंडावर जाऊन थांबला. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर उमटलेली निराशा पाहून तिथे उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. समोरचा माणूसही रडत होता. त्याने हात पुढे केला, पण दोघांचे हात एकमेकांपर्यंत पोहोचत नव्हते. मध्ये उभे होते ते फक्त लोखंडी गज, जे केवळ दोन व्यक्तींना नाही तर एका बापाला आणि त्याच्या मुलीला वेगळं करत होते. मुलगी आता रडू लागली होती. तिला समजत नव्हतं की तिचे बाबा तिच्याजवळ का येत नाही. ती सतत त्यांना हाक मारत होती. तिच्या प्रत्येक शब्दाने त्या माणसाचं हृदय तुटत होतं. चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसत होता. कदाचित त्याला त्याच्या आयुष्यातील प्रत्येक चुकीचा निर्णय आठवत होता. कदाचित त्याला जाणवत होतं की ती एका चुकीमुळे तो आज आपल्या मुलीला मिठीही मारू शकत नाही. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला हा प्रसंग अस्वस्थ करत होता, कारण एका बाजूला निरागस मुलगी होती आणि दुसऱ्या बाजूला तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा बाप होता. पण दोघांच्या मध्ये अशी भिंत उभी राहिली होती जी सहजपणे ओलांडता येणार नव्हती. मुलगी सतत विचारत होती की बाबा माझ्याकडे काय येत नाहीत. तिच्या या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं, कारण त्या वयात तिला गुन्हा, शिक्षा, तुरुंग अशा कोणत्याही गोष्टीचा अर्थ समजणं शक्य नव्हतं. समोरचा माणूस फक्त रडत होता. त्याच्या डोळ्यासमोर मुलीचं बालपण होतं. तिचे पहिले शब्द, पहिले पाऊल, तिचं हसणं, तिचं रडणं, सगळं काही त्याच्या आठवणीतून जात होतं. तो विचार करत होता की जर त्या दिवशी त्याने तो चुकीचा निर्णय घेतला नसता तर आज हा दिवस पाहावा लागला नसता. आज तो आपल्या मुलीला मोकळेपणाने मिठी मारू शकला असता. पण आता वेळ निघून गेली होती. पश्चाताप उरला होता. समोर स्वतःची मुलगी होती, पण तिच्या डोक्यावरून हात फिरवण्याचं स्वातंत्र्य त्याच्याकडे नव्हतं. काही मिनिटात भेट संपण्याची वेळ आली. मुलगी अजूनही तिथून जायला तयार नव्हती. ती वारंवार मागे वळून पाहत होती. तिला वाटत होतं की कदाचित आता बाबा तिच्याकडे येतील, पण तसं काहीच झालं नाही. ते हळूहळू दूर जाऊ लागले. तिचे डोळे पाणावले गेले. समोरचा माणूसही अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिला जाताना पाहत होता. शेवटच्या क्षणी मुलीने पुन्हा एकदा हात हलवला आणि त्या माणसानेही थरथरत्या हाताने तिला निरोप दिला. कदाचित त्याच्या आयुष्यातला तो सर्वात वेदनादायक क्षण होता. आता तुम्ही विचार करत असाल की नेमकं असं काय घडलं होतं की त्या बापाला स्वतःच्या मुलीला मिठी का मारता आली नाही? कारण तो बाप एका गंभीर गुन्ह्यामुळे तुरुंगात शिक्षा भोगत होता. त्याच्या चुकीच्या निर्णयाने त्याचं आयुष्यच नाही तर त्याच्या निरागस मुलीचंही बालपण हरवून घेतलं होतं. म्हणून ही घटना प्रत्येकासाठी एक मोठा धडा आहे. आयुष्यात कोणताही निर्णय घेताना एकदा आपल्या कुटुंबाचा विचार करा, कारण तुमची एक चूक अशी वेळ आणू शकते की समोर स्वतःची मुलगी उभी असेल, पण तिची आणि तुमची गळाभेट कधीच होऊ शकणार नाही.